नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे विद्याभवन इमारतीमध्ये गुरुवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली। सेक्टर 2 मधील इमारतीच्या तळमजल्यावरती खासगी शिकवणी सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला। या भीषण दुर्घटनेत मनीष म्हसे या 14 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शिक्षिकेसह 10 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आलेले आहे। ही इमारत 28 वर्षे जुनी असून अत्यंत जीर्ण अवस्थेत होती। घटनेनंतर जवानांनी गॅलरीचे ग्रिल तोडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांची सुटका केली। कोपरखैरणे व वाशी अग्निशामक दलाच्या जवानांनी ही धाडसी बचाव मोहीम राबवली। जखमींवरती सध्या वाशीच्या पालिका व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत। खबरदारी म्हणून इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली असून रहिवाशांची तात्पुरती निवास व्यवस्था अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक भवनामध्ये करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। जिनको हॉस्पिटलाइज किया गया है और एक टीचर, उसमें से 3-4 हॉस्पिटल में गए। एक बच्चा सीरियस है, इसे वाशी हॉस्पिटल में, अभी मैं वाशी हॉस्पिटल में जा रहा हूँ। ये 1998 की बिल्डिंग है, ऑथराइज बिल्डिंग है यहाँ, और 16 फ्लैट्स है। एक जो ग्राउंड फ्लोर का जो फ्लैट पे ये सब ट्यूशन लेते थे, उसमें से 12 बच्चे और एक टीचर वहाँ थी। और वो ऊपर वाले फर्स्ट फ्लोर का जो पूरा स्लैब है वो नीचे गिर के आया है और बच्चों को उसके जो है तो उसके इंजरी हुई है। इसे अभी तो जानकारी ऊपर जो लोग रहते थे फर्स्ट फ्लोर पे, उसमें से किसी को इंजरी आई है क्या? कोई घटना उनके साथ हुई है? उनको कोई, किसी को, बाकी लोगों को कोई इंजरी नहीं है। ये जो बच्चे थे वहाँ पढ़ते, उनको इंजरी है। ये सिडको की बिल्डिंग है या प्राइवेट बिल्डिंग थी ये? नहीं, ये तो प्राइवेट बिल्डिंग है, प्लॉट पे डेवलप की हुई बिल्डिंग है, कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी की। कितने बजे की घटना थी सर? करीबन मेरे ख्याल से 5-5:30 बजे की बिल्डिंग में ये हुआ। मुझे पहले फोन आया, 5:30-6 बजे मुझे फोन आया था। कितने लोग इंजर्ड? कोपरखैरणे अग्निशमन केंद्राला एक 5 ते 5:15च्या दरम्यान एक कॉल आला होता की विद्याभवन सोसायटी सेक्टर 12 प्लॉट नंबर 12 सेक्टर 2 कोपरखैरणे इथे स्लॅब कोसळला आहे म्हणून। तर त्वरित आमच्या अग्निशमन दलाचे कोपरखैरणे इथले एक वाहन, त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं। इथनं वाशी आणि अरुलीचे पण अधिकारी आणि कर्मचारी आले। तर एकूण आता जशी माहिती घेतली तर टोटल 12 मुलांची माहिती त्या टीचरने दिलेली आहे। त्यापैकी स्लॅब हा पहिल्या मजल्यावरचा स्लॅब कोसळलेला आहे। त्याच्या खाली जी मुलं दबली होती ती 5 मुलं होते, त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे सध्याच्या प्रसंगी। बाकीची मुलं ही निघून गेली होती आणि त्याच्यामध्ये एक टीचर पण आहे, ती इंजर्ड झालेली आहे। ट्युशन हे ग्राउंड फ्लोअरवर चालू होतं आणि तो पहिल्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला हा खाली तिथे अंगावर त्या मुलांवरती। किती जुनी बिल्डिंग आहे? सर सिडको कालीन बिल्डिंग दिसते, अंदाज तर सांगता येत नाही। एक तरी पण एक 20 किती कुटुंब सर राहत होते याच्यामध्ये? 30-35 वर्ष जुनी बिल्डिंग असेल। कुटुंब G+4 ची बिल्डिंग दिसते। एक नाही म्हटलं तरी एक 8-10 कुटुंब असतील सर याच्यामध्ये। एक माहिती मिळाली होती, एका मुलाला थोडंसं डोक्याला लागलं होतं, बस त्या व्यतिरिक्त तर कोणी क्रिटिकल नाही आहे।